धन्यवाद सर. आणि आता आपल्याला सारिका मॅडमांनी खूप छान एक कथा सांगितली, गोष्ट सांगितली. त्यातून आपल्याला जे काही घेता येईल ते घ्यावं मी सांगेन. इथं प्रथम सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्य आणि माझ्या समोरही बसलेले सगळे मित्र, उद्योजक, बऱ्याच ठिकाणावरून कोणत्या ना कारणानुसार इथं आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी स्वागत करते. आणि आपल्या नियोजका योगिता मॅडम, मी त्यांचंही आभार मानते की मला इथं 2 मिनिटं का होईना भेट देण्यासाठी आपण बोलवलात. धन्यवाद मॅडम. प्रथम मला सांगायची इच्छा होते की असंच व्हिडिओ पाहता पाहता मी हा कार्यशाळेचा व्हिडिओ बघितला. त्यावेळी मला असं वाटलं की हे मी जॉईन करावं. त्यानुसार मी हे जॉईन केलं आणि मला असं वाटलं की ह्यातून भरपूर गोष्टी भेटल्या, मला भरपूर गोष्टी मिळाल्या. मला हे धाडस होतंय आता सध्या बोलायचं इथं, ते फक्त योगिता मॅडमांच्यामुळं. मला जे मिळालं त्यामुळं मला असं वाटलं की माझ्या मिस्टरांनाही हा कॉन्फिडन्स यावा, त्यांनाही बोलता यावं. यासाठी मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं. त्यांना सांगायच्या आधी मी मॅडमांना त्यांचा नंबर पाठवला की मॅडम हे जॉईन करणारच आहेत आणि फर्स्ट त्यांचा नंबर घ्या. तो मॅडमांनी नंबर घेतला. मिस्टरांना असं वाटलं की हे माझ्या आईनं म्हणजे माझ्या सासूबाईंनी पण हे जॉईन करावं. कारण मला असं वाटतं ज्या माझ्या दृष्टिकोनातून माझ्या सासूबाई ज्या माईक खाली ठेवतच नाही, त्यांना म्हणजे हे करायची काय गरज आहे असं मला वाटलंच नाही. पण माझ्या मिस्टरांचा हेतू असा होता की बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण आजपर्यंत माझ्या सासूबाई प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकलेल्या आहेत. अनुभवातून माईक धरायला आणि माईकवर कसं बोलायचं आणि माईक थांबवायचंच नाही, आपण सोडायचंच नाही, या गोष्टीतून या भरपूर त्या गोष्टी अनुभवातूनच शिकलेल्या आहेत. पण यांनी ही कार्यशाळा दोघांनीही जॉईन केली. मला खूप आनंद झाला. आमचं हे कुटुंब या कार्यशाळेत थोडं ना काही ज्ञानाचा साठा घेऊन जात आहे, याचा आनंद आहे मला. आणि मला एक गोष्ट सांगू वाटते की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला ही गोष्ट 3 मुद्दे सांगितले आहेत की माणसात असावे म्हणून. कारण हे माणूस ह्यातूनच घडतो की 3 मुद्दे कसे. तर मोठे स्वप्न पहा. स्वप्न ही नाही आहेत की झोपल्यावर आपल्याला पडतात. स्वप्न ही नाही आहे जी झोपल्यावर आपल्याला पडतात. स्वप्न ही आहेत ते आपल्याला झोपू देत नाही. स्वप्न ही आहेत ते आपल्याला झोपू देत नाहीत. त्यांना हे सांगायचं आहे की प्रथम आपल्याला आत्मसात आपण करायचंय, आपल्याला काहीतरी बनायचंय, तर स्वप्न पहा. दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे की कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आपल्याला अपयश भेटलं तर हार मानू नका. आणि तिसरा मुद्दा आहे मेन म्हणजे विश्वास. मला विश्वास ह्या गोष्टीवर, या शब्दावरून एक गोष्ट सांगू वाटते की 3 मित्र होते. एक म्हणजे ज्ञान, दुसरा पैसा आणि तिसरा हा विश्वास. तर ज्ञान आणि पैसा, विश्वास हे तिघे चालत असताना तिघेही बोलू लागले की आपल्याला आता वेगळं व्हायचंय, आपल्याला आता वेगळं व्हायचंय. तर का तर नाहीये. पैसा म्हणतो आपल्याला आता वेगळं होऊन पाहायचं. तर ज्ञान म्हणतो ठीक आहे, पण भेटणार कधी? मी तुम्हाला असाही ज्ञानी लोकांच्या जवळ भेटणार किंवा पुस्तकात भेटणार. तर त्यावेळी पैसा म्हणतो मी तुम्हाला खिशात भेटेन, पर्समध्ये भेटेन, पाहिजे तिथं भेटेन, तिजोरीत भेटेन, सर्व ठिकाणी मी आहेच. विश्वास नाराज होऊन बोलतो की मी मित्र हो, तुम्हाला मी एकदा गेलो की परत नाही भेटणार. का तर इथं यायचा आणि इथे येऊन बोलायचा
हा कॉन्फिडन्स म्हणजेच हा विश्वास आहे असं मला वाटतं. विश्वास असला तर माणूस घडू शकतो आणि हा स्वतःबद्दलचा विश्वास असला तर ही गोष्ट नक्की घडणार. मला सांगायला खूप आवडेल की मी ही गोष्ट ऐकलेली आहे की बोलेल तोच टिकेल. ही आपल्या बाबतीतच गोष्ट आहे. बोलेल तो टिकेल, कारण या या जगाच्या बाजारात बोलणाऱ्यालाच भाव आहे, बोलणाऱ्यालाच किंमत आहे. नाहीतर न बोलणाऱ्यांचं जीवन म्हणजे किड्यामुंगींसारखं झालंय आता. मेन मला सांगायला आनंद होतोय की मी ही गोष्ट ह्या कार्यशाळेतून शिकलो, कारण आपल्या चुका याहीतच दिसून येत. इतर ठिकाणी आहे ना, चुका सांगायला गेल्यावर आपल्याला ह्या गोष्टीचा राग येतो की चुका सांगू नये. चुका सांगितल्या की आपल्याला लाज वाटते त्या गोष्टीची, राग येतो. चुका सांगितल्या की राग येतो का? आणि हिथं आल्यानंतर असं का वाटतं की चुका सांगाव्या? आपल्याला आपली जिद्द आहे की आपल्याला बदलायचं आहे. आपल्या चुका सांगितल्या तर आपल्याला बोलता येईल, पुढचं काय आहे ते जाणून घेता येईल. मी एवढं सांगून मी एक गोष्ट नक्की सांगते तुम्हाला, कितीही सुखद कितीही सुखद असले तरी संपणाऱ्या वाटा येतात, पण संपणाऱ्या वाटेसोबत नवी जन्मणारी पहाट येते. मित्रो, संपणाऱ्या वाटेसोबत नवी जन्मणारी पहाट येते. म्हणजेच अपयश एकदा आलं की हरून जाऊ नका. अपयश ही पहिली आपली पायरी आहे, आपली ही यशाची पहिली पायरी आहे, हे समजून नक्की जावा. आणि एवढं बोलून मी माझं 2 मिनिटं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.